इचलकरंजीच्या मूलभूत प्रश्नापैकी एक असलेला आरोग्य सेवेचा प्रश्न. त्यामधील कचरा उठाव आणि कचरा संकलन आणि घंटागाडीद्वारे कचरा संकलन अशा कामासाठी वार्षिक 7.25 कोटीचं असं टेंडर इचलकरंजी महानगरपालिकेने दिलेलं आहे. असं टेंडर देताना त्या कामावर महानगरपालिकेचं नियंत्रण असताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मक्तेदाराला ज्या काही घंटागाड्या उपलब्ध करून द्यायचे त्या पुरेशा प्रमाणात न दिल्यानं सदर कचरा संकलनाचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असतो आणि या कामात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सतत होत असल्याचे आरोप सुद्धा विरोधकांच्याकडून आणि नागरिकांच्याकडून होत असतात. तर ह्या कचरा टेंडरच्या पाठीमागचं गोलमाल काय आहे आणि याचे खरे बक्षीदार आणि खरे ठेकेदार कोण आहे आणि या कचरा संकलनात होणाऱ्या गैरव्यवहाराला आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला जबाबदार कोण आहे याचा विचार सुद्धा जागरूक पद्धतीने करणं आवश्यक आहे. धन्यवाद.